स्पर्धेला आवर्जून उपस्थित दाखवलेले सर्व दर्दी प्रेक्षक तुम्हा आम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। सामना मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये। पहिलाच बॉल आपण पाहतोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता। एका बाजूला आपण पाहतोय सागर काटकर, त्याला साथ देण्यास आपण पाहतोय भूषण सुतार। मित्रांनो, सागर काटकर या नावावरती खरं तर बरीचशी चर्चा आपण परवाच्या दिवशी केलेली होती। 3 मॅचेस मध्ये लगातार 3 अर्धशतक ठोकणारा हा एकमेव खेळाडू या स्पर्धेतील आहे। आज खरं तर खूप महत्त्वाचा सामना आहे। फायनलचं तिकीट मिळण्याची धुंद युद्ध मैदानाच्या आतमध्ये आहे। ओहो, परत आपण पाहतोय खुल्या टप्प्याचा बॉल, अतिशय अनुभवी खरं तर एका बाजूला गोलंदाज जर आपण पाहिलं तर गणेश कुराडे आणि त्यांच्यावर पाहतोय सामना करतील सागर काटकर। 6 षटकांचा सामना आहे। प्रत्येक बॉल प्रत्येक धाव इथे मात्र खूप महत्त्वाचे आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक, तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये। ओहो, यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्स स्वीप, स्विच हिट आणि सक्सेसफुल होत असताना वन ऑफ द बाहुली फटका आणि आपण पाहतोय सागर काटकर यांच्या बॅट मधून इथे मात्र षटकार येतोय। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया। थँक्यू डीजे। आपण पाहतोय मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। पहिले 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर गोलंदाजाचं वर्चस्व या ठिकाणी राहिलं, पण तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र आपला दमखम दाखवून देतोय सागर काटकर। 6 धावा धावफलकावरती आहेत। धावांचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये होतोय। ओहो, यावेळेस आपण पाहतो इनसाइड एज रुबी कट, विकेटच्या पाठीमागे यष्टीरक्षक कुठलीही चुकी करणार नाहीत। एक चेंडू या आधीच आपण पाहिलं स्विच हिटचा फटका होता, षटकार जरूर आला, पण त्यानंतर इथे मात्र आपण पाहतोय चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे। सुरुवातीच्या आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ होत असताना 6 धावा धावफलकावरती आहेत। अकू टप्प्याचा बॉल, स्टँड अँड डिलिव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर्सला आपण पाहतोय नो चान्स। इथे आपण पाहतोय डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक आणि बॉल मध्ये लागलेली रेस जरूर होती, पण इथे आपण पाहतोय बॉलने रेस जिंकलेली आहे। चेंडू सरळ सीमारेषा पार। संक्रमणदाता चषक 2025 चा इथे येतोय ब्रँडेड चौकार। चौकाराच्या मतीने आपण पाहतोय धावफलकावरती होणारी वाढ, डबल डिजिट्स मध्ये जाणार हे धावफलक आहे। क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 तुम्हाला इथे मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल। ओहो हो, यावेळेस मिस टाइम फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सौरभ यांच्याकडून झालेली चूक। मित्रांनो, ही चूक आहे की महाचूक, येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल। सागर काटकरने आपण पाहिलं ना तर इथे मात्र आपण पाहतोय सुटकेचा निश्वास अर्धा आपण पाहतोय डोक्याला हात लावलेला आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय। धावफलकावरती जर आपण पाहिलं तर असा रांबोली अर्थात अंबडवेट संघाच्या बिनबाद 11 धावा धावफलकावरती आहेत। यस मित्रांनो, एक पारितोषिक या ठिकाणी येते। सन्माननीय निलेश भाऊ सुतार आणि सन्माननीय नंदू भाऊ देवजीकर या दोन्ही मान्य करून मित्रांनो हे पारितोषिक आहे। आणि पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी सागर भाऊ काटकर यांच्या 500 रुपये प्रत्येकी असं पारितोषिक असेल। म्हणजे प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय निलेश शेठ सुतार आणि सन्माननीय नंदूभाऊ देवजीरकर या दोन्ही मान्यवरांच्या वतीने 500 रुपये प्रत्येकी पारितोषिक असेल। मैदानाच्या आतमध्ये जाऊया। पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतोय। गोलंदाजीच्या वारकवरती आपण पाहतोय रायझिंग स्टार्स पिरंगुटचा सुपरस्टार अथर्व पवळे आपण पाहतोय लॉंग रनअप मध्ये इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळेल। रायझिंग स्टार्स पिरंगुट मित्रांनो, मला वाटतं दिवस क्रमांक या संघाने इथे गाजवलेला होता। स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय ओहो, यावेळेस आपण पाहतोय बॅकफुट पंच केलाय। वाईड डिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक खूप दूरवरती अगदी समोरच्या दिशेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर। अजून एक आपण पाहतोय सागर काटकरचा वार
संतोष मामा यांचा चेंज लागून झालेला आहे. हे जीवलग जीवाचा Thank you, DJ. संतोष मामा जीवलग जीवाचा. आपण पाहतोय गोटवडे गावचे सन्माननीय माजी सरपंच सन्माननीय आनंदा घुगरे साहेबांचे या ठिकाणी सहर्ष असं स्वागत होतंय. यस, आणि आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय कोषाध्यक्ष सन्माननीय कुंडलिक दादा मांडेकर मान्यवरांचे या ठिकाणी शुभापन होतंय. अगदी हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा धाव फलकावरती आहेत. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर स्वर्गीय सतीश दादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन कासार अंबोली अर्थात आंबडवेट. फुल टॉस आपण पाहतोय. फुल टॉस डीप विकेटला प्रोटेक्शन आहे. आपण पाहतोय चांगल्या पतीने चेंडूला गॅदर केलंय. फेकी सुद्धा सुरेख. एकाच धावेवरती इथे मात्र समाधान मानलं जाईल. धावफलकावरती जर नजर टाकली तर 16 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. पॉवर प्लेचे जर पाहिलं ना 9 चेंडू आतापर्यंत खेळ झालेला आहे आणि 9च्या 9 चेंडू हे इथे मात्र सागर काटकर यांनी इथे फेस केलेले आहेत. यावेळेस जर आपण पाहिलं तर प्रथमतः जर स्ट्राईक वरती भूषण सुतार यांना आपण पाहू शकता. हो, यावेळेस आपण पाहतोय परत एकदा शॉट जे पुल केलाय. पुल सक्सेसफुल अगदी समोरच्या दिशेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक येतोय चौकार. डीजे जबरदस्त फटका आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा इथे आपण पाहतोय. दोन्हीही बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उचलतायत. एक चांगली आश्वासक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू केलेली आहे. ज्यांची सुरुवात खर्च सुरेख त्यांचा शेवट सुद्धा सुरेख होतो. इथे पाहायचंय चांगल्या पद्धतीची सुरुवात तर इथे झालेली आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ पॉवर प्लेचा इथे पाहायला मिळेल. मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल. खोलवर टप्प्याचा बॉल पायावरती चेंडू आदळतोय. अथर्व पवळे इथे आपण पाहतोय चांगला कमबॅक करत असताना. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. 9 धावा त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून इथे खर्च होताना पाहिलेले आहेत. 20 धावसंख्येवरती आपण पाहतोय स्थिरावलेलं स्कोर कट. पॉवर प्लेचा आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील हा शेवटचा अंतिम बॉल. एक चेंडू शेष आहे. हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का? प्रश्नचिन्ह जरूर आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल परत एकदा आपण पाहतोय खोडून काढले. वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि ते आपण पाहतोय मिड ऑन क्षेत्ररक्षक इथे मात्र चुकी करतायत. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मात्र धाव फलकावरती नोंदवल्या जातील आणि याच दरम्यान इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 2 ची सांगता होते. धावफलकावरती 2चं समीकरण पाहायला मिळतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा बिनबाद. डीजे थँक्यू डीजे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय विदाउट एनी लॉस. आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय मंगेश बलकवडे. अजून एक खरं तर एक चांगला रायझिंग स्टार्सचा एक युवा आडव्या बॅटने इथे फटका सजवण्याचा प्रयत्न आणि पंचाने अगदी आपण पाहतोय शाहरुख खान स्टाईलने वाईटचा इशारा आमच्यापर्यंत कळवलेला आहे. इशारा आपण पाहतोय अवंत धावेने धावफलकावरती होणारी वाढ 23 धावा. यामुळे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इनसाइड एज. कुठली धाव तिथे मात्र मिळणार नाही. सुरेख सुरेख लाजवाब गोलंदाजी आहे. आपण जर पाहिलं तर अजून सुद्धा इथे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे कासारंबोली अंबडवेट संघाला. पेरंगुट संघ जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत.
थोडंसं फंबल परत एकदा आपल्या रनअपकडे परतताना पाहायला मिळतील मंगेश बलकवडे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सागर काटकर 10 चेंडू फेस केलेत, 16 धावसंख्येवरती नाबाद खेळतायत. दुसऱ्या बाजूला भूषण सुतार 3 चेंडू खेळलेत आणि 6 धावसंख्येवरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये आहेत. आखू टप्प्याचा बॉल इथे आपण पाहतोय खिलाडी के मस्तक में दस्तक देत चेंडू सरळ डी पॉइंट क्षेत्रच्या डोक्याच्या वरून सीमारेषेच्या बाहेर षटकार. आलीच कुठून कशाला बाया तू खातीचा एवढा भाव आलीच थँक्यू डीजे. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय दत्तात्रेयजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. बरेचसे मान्यवर बऱ्याचसा मित्र परिवार आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चेंज ऑफ पेस आणि यावेळेस इथे जाळ्यात अडकवलेला आहे स्लोर वन चेंडू. मंगेश इथे आपण पाहतोय चांगला कमबॅक करून देत आहेत. सागर काटकर इथे मात्र बॅक टू द पवेलियन. ज्या खेळाडूने आपण पाहिलं दिवस क्रमांक 3 या दिवसामध्ये 3 अर्धशतकी खेळी निश्चित यांच्या बॅटमधून आपण पाहिलेली होती. पण आजच्या या सेमीफायनलच्या मॅचमध्ये पाहिलं तर चांगल्या धाबा बनवून गेलेले आहेत. पण आता इतर मिडल ऑर्डर बॅटरला इथे मात्र धावाला इथे सावरावं लागेल. 29 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 12 चेंडू आणि 22 धावांची वादळी खेळी. 2 चौकार आणि 2 षटकार सागर काटकर यांच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाले. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 29 धावा धावफलकावरती आहेत. संघाला लागलेला हा पहिला धक्का. न्यू बॅटर साहिल लागरे डावकुऱ्या हाताचा फलंदाज. यावेळेस सुद्धा मिस टाइम फटका शॉर्ट कव्हर्स मध्ये इथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टेकन व्हेरी गुड कॅच. धक्का क्रमांक 2 बॅक टू बॅक विकेट्स मैदानाच्या आतमध्ये इथे होताना पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान डीजे थँक्यू. याच दरम्यान इथे आपण पाहतोय घोटावडे गावचे सन्माननीय माजी सरपंच सन्माननीय आनंदा शेठ घोगरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाणार आहे. कारण तुम्ही जर पाहिलं ना एक दानशूर असं व्यक्तिमत्व आहे. संग्रामदाता चषक 2025 या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने खरं तर आपल्याला बक्षीस या ठिकाणी लाभलेलं आहे. तृतीय क्रमांक असं तब्बल 55,555 मान्यवरांना विनंती आहे की या आणि आपला या ठिकाणी सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय आपण पाहतोय दत्ताभाऊ गाडवे माजी चेअरमन साहेबांच्या शुभ हस्ते आपण सरपंच साहेबांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. यस ज्या पद्धतीने या स्पर्धेसाठी असे दानशूर असे व्यक्तिमत्व खरं तर लाभलेले आहेत. याच निमित्तानं आपण हा इतका भला मोठा मंच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ओटावडे गावचे सन्माननीय माजी सरपंच सन्माननीय आनंद शेठ घोगरे यांचा या ठिकाणी सन्मान मंचावरती संपन्न केला जातोय. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आपण पाहतोय सन्माननीय पुंडलिकजी मांडेकर साहेब भारतीय जनता पार्टीचे कोषाध्यक्ष साहेबांचं त्या ठिकाणी सुद्धा मंचावरती शुभागमन होतंय. त्यांच्या समवेत या ठिकाणी हा सन्मान सोहळा या ठिकाणी यस एक चेंडू आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. विकेट हॅट्रिकची संधी जरूर होती. सन्माननीय कुंडलिक शेठ मांडेकर साहेबांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. त्यांचे सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक आभार. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये अंतिम बॉल. थोडंसं आपण पाहतोय इथे मात्र पंबल आहे. बॅक टू द आपण पाहतोय रनअपकडे जात असताना मंगेश 5 चेंडू टाकलेत 8 धावा खर्च केल्यात. 2 मोठे फलंदाज इथे मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतायत. परत एकदा बॅक टू बॅक इथे आपण पाहतोय. थोडंसं खरं तर रनिंग मध्ये आपण पाहतोय मिस जजमेंट होत आहे. पण इथे वेळ घेतला जातोय कारण पहा थोडा वेळ लागला तरी चालेल
पण इथे चौकार षटकार इथे संघाला परवडणार नाहीये. शेवटचा चेंडू अतिशय महत्वपूर्ण. सामना करतील भूषण सुतार. ओहो हो, मिस टाइम फटका शॉर्ट कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि या षटकातील हा तिसरा विकेट. आल्या आल्या जाऊ नका, आल्या आल्या जाऊ नका, असं घाई घाई येऊ नका, असं घाई घाई येऊ नका, जाऊ नका जाऊ नका जाऊ नका, न भाव फुकटचा खाऊ नका. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय आणि 3 बाद 3 विकेट्स. निश्चितच आपण पाहतोय स्वर्गीय सतीशदादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन कासरांबोली अंबडबेट संघाच्या स्कोरबोर्डवरती इथे पाहायला मिळत आहेत. रायझिंग स्टार्स पिरंगुट संघ इथे आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. कमाल धमाल लाजवाब प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम करतायत. उर्वरित 3 षटकामध्ये आपण पाहतोय जास्तीत जास्त धावा इथे बनवाव्या लागतील. सेमीफायनलचा थरार जिंकला तर थेट फायनलचं तिकीट. आणि दोन्ही संघ इथे खरं तर आतुर आहेत. एक वेगळी जिद्द इथे आपण पाहतोय पणाला लावताना दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये मोठा संघर्ष इथे खरं तर करत इथपर्यंत संघ पोहोचलेले आहेत. आज इथे चुकलात तर तुम्हाला फायनलचं तिकीट मिळणार नाही. 30 धावा 3 फलंदाज बाद अशी आपण पाहतोय संघाची धावसंख्या. परत एकदा आपण पाहतोय अथर्व पवळे. ओहो हो, आपण पाहतोय जोरदार पॅट इथे फिरवली गेली. पॅट अँड बॉलचा इथे संपर्क नाही. प्रसाद केमसे या फलंदाजाने सुद्धा दिवस क्रमांक 3 मध्ये प्रभावित केलं होतं. मोठे फटके मारण्याची ॲबिलिटी प्रतिभा त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अथर्व पवळे काय कबलीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. कुठला संघ इथे जिंकेल, कुठला संघ फायनलचं तिकीट मिळवेल. ओहो, मिस टाइम फटका विकेटच्या पाठीमागे. विकेट कीपर कडून झालेली चूक. मंगेश बलकवडे यांच्याकडून झालेली चूक. यस, आपण पाहतोय संघाचा संघनायक संघाचा कणा कॅप्टन मंगेश यांच्याकडून झालेली चूक. पण कुठली धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय घेतली गेलेली नाहीये. 30 धावा धावफलकावरती आहेत. प्रसाद किमसे यांना मिळालेलं जीवनदान आता पाहायचंय इथून पुढे कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल. ओहो, शरीर वेदक मारा भन्नाट वेग. पंचांचा इशारा निश्चितच बाकी आहे. आणि लेग पाईटच्या स्वरूपात एक सिंगल धाव इथे मात्र धावफलकावरती ऍड केली जाईल. अथर्व पवळे काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. तिकट प्रश्नांचा मारा मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि या प्रश्नाचं उत्तर इथे मात्र बॅटरकडे नाहीये. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये हाताळलेले आहेत. सुरुवातीचे 2ही चेंडू इथे आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती झेल निसटला, कुठली धाव त्या ठिकाणी मिळाली नाही. आणि तिसऱ्या चेंडूवरती ते आपण पाहतोय लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये आहे. जे काही करायचंय ते आज करायचंय, कारण इथे चुकलात तर मग तुम्हाला फायनलचं तिकीट नाहीये. ओहो हो, डाऊन द लेग. पण विकेट किपर इथे पाहतोय डेडिकेशन. डाईव्ह मारून चेंडूला अडवतायत. निश्चितच पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग जरूर आहे, पण तिथपर्यंत चेंडू जाऊ देत नाहीयेत. चांगल्या पत्तीने चेंडू अडवलाय. अवांतर स्वरूपात इथे आपण पाहतोय धावफलकावरती अजून एक धावसंख्येने वाढ होईल. 32 धावा 3 विकेट 3.3 षटक 3चं समीकरण आतापर्यंत इथे पाहायला मिळतंय. आखूड टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. थोडंसं आपण पाहतोय पाठीमागच्या साईडला गेले, पायावरती जोर दिला आणि त्यानंतर पुल केलाय, पण तिथे एकाच धावेवरती परत एकदा समाधान मानलं जाईल. हिंदीमध्ये खरं तर एक कहावत आहे की बूंद बूंद से बनता है सागर. पण क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही आलात ना तर बूंद बूंद से अर्थातच एक एक रन से सिर्फ घागर भर सकती है, रनों का सागर कभी नहीं भर सकता. आज चौकार षटकाराशिवाय इथे काही नाहीये. 33 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ओहो, काय चेंडू टाकलाय, लाजवाब अप्रतिम परफेक्ट वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये. जसे डॉट्स बॉल मैदानाच्या आतमध्ये आहेत तसेच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक इनफिल्ड असो किंवा आउटफिल्ड टाळ्यांचा गजर कौतुकाची थाप आपल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ते मात्र देताना पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकातील हा शेवटचा बॉल, अंतिम बॉल.
पाहायचे कशा प्रकारे इथे हे फटका सजवला जाईल. शेवटचे 13 बॉल अजून सुद्धा इथे मात्र पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. परत एकदा प्ले अँड मिस निर्धाव चेंडूने इथे आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 ची इथे होईल सांगता. धावफलकावरती स्वर्गीय सतीश दादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन कासारंबोली आंबडवेट 33 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. डीजे आलीच कुठून कशाला बाया तू खातीचा एवढा भाव ए आलीच कुठून कशाला बाया तू खातीचा एवढा भाव भल्या भल्यांना जाऊन विचार फक्त माझं नाव भल्या भल्यांना जाऊन विचार फक्त माझं नाव भले भल्यांना जाऊन विचार फक्त हिच नाव भले भल्यांना जाऊन विचार फक्त हिच नाव. आपण पाहताय संग्रामदादा चषक 2025 अंतिम दिवस सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना. मैदानाच्या जर चहू बाजूला तुम्ही नजर टाकली तर आता दर्दी प्रेक्षकांची गर्दी इथे मात्र वाढताना पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मधील आपण पाहतोय शेवटचे 2 षटक. 5व्या षटकासाठी आपण पाहतोय मंगेश स्वतः संगनायक गोलंदाजीच्या मार्क वरती येत आहेत. ऑन स्ट्राईक जर आपण पाहिलं तर प्रणव सुतार. शेवटचे 12 बॉल अतिशय महत्वपूर्ण असतील. जास्तीत जास्त धावा इथे तुम्हाला बनवाव्या लागतील. आखूड टप्प्याचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहा आता इथे थोडीशी घाई करावी लागेल. इंटेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. आपण पाहतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. वाह सुरेख क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. इथे आता खूप वेळ होते असं म्हणायला हरकत नाही कारण डेथ ओव्हर सुरू आहेत. इथे मोठे चौकार षटकार मारणं गरजेचं आहे. हिंदीमध्ये कहावत आहे की इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ जाते हैं. त्यामुळे आता इथे प्रयत्न करणं गरजेचं आहे. चौकार षटकार इथे खेचावे लागतील. प्रेक्षकांची मन जिंकावे लागतील. चेंज ऑफ पेस स्क्वेअर कटचा फटका तिथे आपण पाहतोय. शॉर्ट कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू सुद्धा क्षेत्ररक्षकासोबत चांगलं क्रिकेट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने ते खरं तर रायझिंग स्टार संघाला इथे काही फरक पडणार नाही. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 7.78च्या गतीने आतापर्यंत धावा इथे बनवलेल्या आहेत. जास्तीत जास्त धावा तुम्हाला धावफलकावरती ठेवाव्या लागतील कारण समोरचा संघ तितक्याच ताकदीचा आहे, ताकदवर आहे, बलाढ्य आहे. आखूड टप्प्याचा बॉल विकेट किपर कडून झालेली चूक. फेकी पाहायचं. हो अर्ध्या पिच मध्ये इथे उभं केलेलं आहे. प्रसाद केमसे बॅक टू द पवेलियन इथे होताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये 35 धाव संख्येवरती. थँक्यू डीजे. सन्माननीय दत्तात्रेयजी जाधव पाटील साहेबांचा या ठिकाणी मंचावरती या तुझी सन्मान होतोय. मंचावरती आपण पाहतोय एक सन्मान या ठिकाणी होतोय. सन्माननीय दत्तात्रेयजी जाधव पाटील साहेबांचा त्यांचं सुद्धा योगदान या स्पर्धेसाठी या ठिकाणी राहिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर वैभव केदारी. पहा संघ अडचणीमध्ये आहे. संघासाठी इथे आपण पाहतोय संकट मोचक. संघाचा तारणहार तुम्हाला इथे व्हावं लागेल. परत एकदा आपण पाहतोय आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेच्या मतीने धावफलकावरती होणारी वाढ 36 धावा. लो स्कोरिंग मॅचच्या दिशेने खरं तर या मॅचची वाटचाल या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 36 धावा 36 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल या षटकातील इथे पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी खरं तर रायझिंग स्टार पिरंगुट संघाकडून. ओहो फटका सुरेख क्षेत्ररक्षकाला विट करत डिफाईन लेगला चेंडू बऱ्याच वेळानंतर धावांचा दुष्काळ संपवत सीमारेषेच्या बाहेर चौकार.
थँक्यू डीजे. आपण पाहत आहे संग्रामदाता चषक 2025. अक्षरशः एका टीमला लखपती करणारी ही स्पर्धा आहे. त्या फायनलमध्ये कुठला संघ खेळेल अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब कासारांबोली दोघी संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ आहे. आता त्यांच्या समवेत कुठला दुसरा संघ खेळेल यासाठीची ही लढत मैदानाच्या आतमध्ये. धावांसाठी धाव ओहो हो, इथे फेकी अतिशय खराब आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेच्या मतीने धावफलकावरती होणारी वाढ 41 धावा. शेवटचे 5 बॉल जे काही करायचे ना ते या 5 बॉल वरती करायचं आहे. आज खरं तर प्रणव सुतारला ती संधी आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सौरभ गोळी शॉर्ट रनअप मध्ये सुरेख गोलंदाजी करतायत. हिरो या फिर झिरो बनण्याची संधी तुमच्याकडे आहे. आता नाव कमवायचंय की गमवायचंय या क्रिकेटच्या मैदानावरती हे ज्याचं त्यांनी इथे ठरवायचंय. प्रयत्न इंटेंट मैदानाच्या आतमध्ये ते दाखवावा लागेल. चेंज ऑफ पेस विकेटच्या पाठीमागे. ओहो हो, क्षेत्ररक्षक आहे. नशिबाची साथ आणि खरं तर चांगले परिश्रम, चांगली मेहनत आणि चांगलं फील्ड सेटअप खरं तर मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळते रायझिंग स्टार्स पिरंगुट संघाकडून. शेवटचं अंतिम षटक आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल्स पाहायला मिळत आहेत. 42 धावा या सिंगलच्या मतीने आतापर्यंत धाव फलकावरती. शेवटचे 4 बॉल. ओहो, यावेळेस पुढे सरसावत फुटवर्कचा चांगला वापर करत इन टू द गॅप. क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिलाय हुलकावणी. चेंडू फरार, सीमारेषा पार, खणखणीत दणदणीत चौकार. वैभव केदारी पहा इंटेंट दाखवला आणि त्याला यश सुद्धा इथे मिळताना पाहायला मिळालं. कारण टॉप ऑर्डर इथे जर पाहिलं तर असफल झाली. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, लोअर फुल टॉस. इथे खरं तर या चेंडूवरती खूप साऱ्या धावा मिळवण्याची संधी जरूर होती, पण ती संधी इथे मात्र गमावलेली आहे. पहा, संधी प्रत्येकाला मिळते. काही जण संधीचं सोनं करतात तर काही जण संधीची माती करतात. शेवटचे 2 बॉल. ओहो, मिस टाइम फटका. विकेट कीपर इथे मात्र कुठलीही चूक करणार नाहीत. धक्का क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये. डीजे आपण पाहतोय वारंवार सातत्याने इथे आपण पाहतोय मध्यंतरामध्ये इथे मात्र विकेटची पडझड सुरू आहे. मित्रांनो, खरं तर क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा स्वतःचं आयुष्य असू द्या, आयुष्यात स्वतःला कधीच स्वतःला खरं तर उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण उद्ध्वस्त झालेल्या घराच्या विटा सुद्धा कुणी सोडत नाही. आयुष्यात आलेल्या संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहासच घडला पाहिजे. ओ हो हो, नजाकत, टायमिंग, जबरदस्त स्विच हिटचा चौकार आणि चौकाराने अर्धशतक इथे पूर्ण होतंय. अभिनंदन. थँक्यू डीजे. आपण पाहतोय पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेली आहे. 50 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि विजयासाठी समीकरण असेल 36 चेंडू आणि 51 धावा. अवघ्या 2 मिनिटांमध्ये हा दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी ऐकूयात आमच्या डीजेचं एक सुंदरसं संगीत. डीजे हरीश
DJ Thank you, DJ. Haris. चला वेळ वाचवायचा आहे कारण चांगल्या प्रकाशामध्ये एक आपल्याला सुंदर फायनलची मॅच खरं तर या ठिकाणी पाहायची आहे. तर लागलीच दोन्ही संघाला विनंती आहे की वेळ वाचवा आणि क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. स्वर्गीय सतीशदादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन सुतारवाडी अंबडवेट. तर 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी रायझिंग स्टार्स पिरंगुट संघाकडून पाहायचे दोन ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला दोन्ही पंचांना विनंती आहे की आपण लागलीच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये काही क्षणात या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळेल. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महारणसंग्राम, संग्रामदादा चषक 2025. 36 चेंडू आणि 51 धावा. मित्रांनो आता ह्या फक्त 51 धावा आहेत का तर तसं काहीच नाही. द्वितीय क्रमांकासाठी कमीत कमी जर तुम्ही पाहिलं तर 77,777 रुपयाचं रोख पारितोषिक आणि आकर्षक असा चषक जो संघ जिंकेल त्याच्या नावावरती होणार आहे. फायनल जिंकलात तर तब्बल 1,11,111 अर्थात लखपती होण्याची संधी तुमच्या संघाला असणार आहे. 36 चेंडू आणि 51 धावांचा थरार अवघ्या काही क्षणात तुमच्या समोर. आपण पाहतोय दोन SS एका बाजूला जर आपण पाहिलं तर श्रवण पवळे तर दुसऱ्या बाजूला स्पर्शद गोळे. सलामवीर फलंदाजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर गोलंदाजीच्या मार्कवरती एक युवा गोलंदाज शिवम नागरे. दिवस क्रमांक 3 मध्ये आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला बरेचसे विजय या खेळाडूंनी ते मिळवून दिलेले होते. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पॉवर प्ले आपण पाहतोय कंपल्सरी मॅन्डेटरी असेल. 2 षटकांचा पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही नजर टाकली 38 सर्कलच्या बाहेर डीप विकेट आणि डीप पॉइंट. काय चेंडू टाकलाय वा. हलकीशी अपील मैदानाच्या आतमध्ये इथे होताना पाहायला मिळते पण त्या अपीलचा इथे मात्र पंचांवरती काही परिणाम नाहीये. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती आहे याचं उत्तर खरं तर फलंदाजाकडे इथे नव्हतं. चांगल्या डॉट बॉल नाही ते आपण पाहतोय. गोलंदाजीची सुरुवात शिवम नागरे या गोलंदाजाने इथे केलेली आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. फक्त चेंडूला इथे खेळून काढलंय आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ते बनवली गेली आहे. एका धावेने आपण पाहतोय धावांचा शुभारंभ होतोय. धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. एक धाव धावफलकावरती नोंदवली जाते. क्षेत्ररक्षणामधील आखलीच इथे बदल केला जातोय. आपण पाहिलं स्पर्शद गोळे ऑन स्ट्राईक खेळत असताना पहिला चेंडू डॉट खेळली. दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली. पण दुसऱ्याच बाजूला आपण पाहतोय जसे श्रवण पवळे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वर देत आहेत ना लागलीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. इथे आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफ अगदी स्ट्रेट आणि डीप विकेट असं क्षेत्ररक्षण श्रवणसाठी ते मात्र सजवलेलं आहे. शिवम वर्सेस श्रवण अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. टप्प्याचा बॉल त्याचा खरपूस समाचार. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठवरा जरूर आहे. ही रेस ओ हो काही फरकाने काही वेळाचे करता अंतराने इथे आपण पाहतोय 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे येतोय रायझिंग स्टार्स पिरंगुट संघाचा ब्रँडेड चौकार. आपण पाहतोय यशस्वी युवा उद्योजक सन्माननीय अमितजी भागडिया साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय दिशा बदलतोय. लेग कटर चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिवम नागरे. बरेचसे खरं तर या खेळाडूच्या भात्यामध्ये हे अस्त्र आहेत. स्लोअर वन चेंडू आहे. निश्चित आपण पाहिजे वाईड यॉर्कर आहे. चांगली गती या गोलंदाजाकडे आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस असताना 5 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. हो यावेळेस आपण पाहतोय गती परिवर्तन चेंज ऑफ पेस पिक केलाय आणि पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी.
चौकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आला. लागली क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल इथे होताना पाहायला मिळतोय. चौकाराने 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. परत एकदा आपण पाहतोय डीपी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये बोलवला गेलेला आहे आणि मिडऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. परत एकदा इनसाइड एज रुबी कट. धावाची संधी पाहायचंय, फेकी केली गेली नाही. पहा काय खेळ सुरू आहे पहा. समांतर इकडे एका बाजूला जर आपण पाहिलं तर 11 धावा होत्या सुथरवाडी अंबडवेट संघाच्या, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रायझिंग स्टार्स पिरंगुट संघ बिनबाद 10 धावसंख्येवरती आहेत. डीजे धन्यवाद डीजे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय परत एकदा 10 धावा धावफलकावरती आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं ना मित्रांनो, तर 10 जर्सी क्रमांकाचा खेळाडू तुम्हाला आता शोधून सापडणार नाही. त्याचा एक वेगळा मान आहे, त्याचा एक वेगळा सन्मान आहे. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जो जर्सी क्रमांक. काय फटका खेळलाय, पण तिथे आपण पाहतोय काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक. हो हो हो, अगदी काहीशा इंचेसने इथे खरं तर चेंडूने क्षेत्ररक्षकाला हुलकवणी दिलेली आहे. चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क. शेरन राहुल थँक्यू डीजे. षटकराच्या मतीने आपण पाहतोय धावफलकावरती खूप सारी अशी होणारी मोठी वाढ. 16 धावा सामन्याच्या समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. 29 चेंडू आणि 35 धावा. 29 चेंडू आणि 35 सामना इथे आपण पाहिलं तर डिफेंड करायचा असेल सुतारवाडी अंबरपेठ संघाला, तर चांगली गोलंदाजी ते करावी लागेल. यावेळेस मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे, मला वाटतं शिवम नागरे इज द मॅन. टेकन व्हेरी गुड कॅच. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार्स पिरंगुट संघाला. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते पहा. एक तेरी तो एक मेरी, तुम शेर तो हम सव्वा शेर. षटकार जरूर आला, पण त्यानंतर पुढच्या चेंडूवरती अगदी पुढ्यात टाकलेला बॉल परत एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका आणि तिथे सरळ जातोय शिवम नागरे यांच्या हातामध्ये. फलंदाजाला इथे मात्र परतावं लागलं. श्रवण सुरेख षटकार जरूर खेचला होता, पण त्याला इथे मात्र परतावं लागलं. न्यू बॅटर आपण पाहतोय संघाचे कॅप्टन मंगेश बलकवडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सामन्याचं समीकरण 28 चेंडू आणि 35 धावा. सहसा जर पाहिलं तर तुम्हाला सहज साधं सोपं समीकरण वाटेल, पण हे तितकंसं सोपं नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल परत एकदा खोदून काढलाय. तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, कुठली धाव इथे मिळणार नाही. पहिल्या चेंडूवरती जरूर आलेला षटकार आहे, पण त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मिळवलेला विकेट आणि तिसरा चेंडू टाकलेला हा डॉट. निश्चितच इथे गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आर्यन सावंत यांच्याकडून इथे पाहायला मिळते. 27 चेंडू 35, प्रत्येक डॉट बॉल इथे या मॅचचं महत्व वाढवणारी असणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, इथे कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू सरळ जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. मंगेश बलकवडे यांच्या बॅट मधून एक उत्तुंग दर्जेदार चौकार. तेरा क्या होगा कालिया, मैंने आपका नमक खाया सरदार. अब गोली खा. Jazz in the mix. ये क्या कर गया जो डर गया वो
थँक्यू डीजे. आणि पहा प्रेक्षकांसाठी एक विशेष अशी पर्वणी असणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी कुठलीही मॅच इथे होणार नाही मित्रांनो. आयोजकाकडून एक सूचना आहे, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी इथे मात्र बॉल आउट इथे मैदानाच्या आतमध्ये घेतलं जाईल. 2007चा विश्वचषक तुम्हाला इथे आठवल्याशिवाय राहणार नाही. आज इथे पाहायचंय. ओ हो हो, आपण पाहतोय हलकीशी अपील. निश्चितच पंच इथे स्पष्टीकरण देत आहेत. यस, आपण पाहतोय यशस्वी युवा उद्योजक सन्माननीय अमितजी बागडिया साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या सर, अमित सर या. वेळात वेळ काढून खरं तर अमित सर या ठिकाणी या स्पर्धेच्या मैदानात उपस्थित होत आहेत. आयोजकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. 20 धावा धावफलकावरती आहेत. ओहो, आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर शफलवत फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं फंबल. धावपाची संधी जरूर होती, पण इथे आपण पाहतोय थोडासा विलंब, थोडासा वेळ. निश्चित इथे एक धाव पूर्ण होतीये. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती रायझिंग स्टार्स पिरंगुट संघ 21 धावा. पण मी खरं तर कौतुक करेल स्वर्गीय सतीजता सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी अंबडवेट संघाच्या सर्व खेळाडूंचं. 21 बनवले गेलेले आहेत. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडू आणि 30 धावा. मित्रांनो पहा, खेळाडूवरती डिसिप्लिन हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ते जर तुम्ही पाहिलं ना तर या दोन्ही संघामध्ये भरभरून भरलेला आहे. पंचांच्या निर्णयाच्या संवेद ते गेले. कुठलीही आर्ग्युमेंट त्या ठिकाणी झालेली नाही. शेवटचे 24 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. यस, आणि खरं तर परत एकदा सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये बॉल आउट्स इथे घेतलं जाईल. कुठलीही मॅच त्या ठिकाणी असणार नाही. आणि नियम असे असतील. शॉर्ट रन मध्ये आपण पाहतोय प्रसाद केमसे. इथे आपण पाहतोय बॉल जाऊ दिलाय ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर. इथे व्हाईट बॉल पंच इथे घोषित करतायत. अवंतर धावेने धावफलकावरती वाढ. परत एकदा मला वाटतंय बॅक टू बॅक हा दुसरा व्हाईट बॉल. बऱ्याचशा धावा इथे मात्र अवंतरच्या स्वरूपात खर्च होताना पाहायला मिळत आहेत. हळूहळू आपण पाहतोय धावफलकावरती होणारी वाढ. 23 धावा. ओ हो हो, आडव्या बॅटने जबरदस्त तडाखा. वन ऑफ द बाहुबली षटकार मंगेश पलकवडे यांच्या बॅटमधून. डीजे थँक्यू. डीजे पहा, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आयोजकांच्या वतीने कुठलीही मॅच या ठिकाणी खेळली जाणार नाही. बॉल आउट्स या ठिकाणी घेतलं जाईल. आणि नियम असे असतील, 5 बॉलर्सला त्या ठिकाणी संधी असेल आणि प्रत्येकाला फक्त एकच बॉल टाकण्याचा त्या ठिकाणी मुभा असेल. याची नोंद घ्या. जसा सामना संपला तसे जे सेमीफायनल क्रमांक 1 आणि 2 मध्ये पराजित झालेले संघ असतील. ओ, यावेळेस मिस टाइम फटका. प्रसाद केमसे यावेळेस कुठलीही चूक करणार नाहीत. जरूर षटकार आला, पण त्यानंतर चांगला कमबॅक इथे मात्र संघाला करून दिलेला आहे. डीजे
22 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. अथर्व पवळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रसाद किमसे इथे मात्र चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करतायत. संघासाठी एक सफलता या ठिकाणी मिळवून देत आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. फेकी ते मात्र केली गेली नाही. कारण माहिती आहे एखादा ओव्हर थ्रो झाला निश्चित तिथे जर अतिरिक्त धावा खर्च झाल्या तर संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. त्यामुळे इथे थोडंसं संयमीरित्या क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक 21 चेंडू आणि 21 बॉल टू रन्स असा इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. स्पर्शद गोळे सुरुवातीला सलामी आलेला फलंदाज फक्त आणि फक्त 2 बॉल फेस केलेले आहेत. काय चेंडू टाकलाय वा भाई वा. अगदी तिथे अडवून ठेवलं बांधून ठेवलं. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे हाताळत असताना प्रसाद केमसे सुरुवातीचे 2 चेंडू निश्चितच दिशा भरकटलेले होते. त्यानंतर एक जबरदस्त मोठा प्रहार षटकाराला पण त्यानंतर एक चांगली विकेट मिळालेली आहे. आडव्या बॅटने फटका सजवलाय. शॉट फाईन क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अजून एक मोठा धक्का. मला वाटतं इथून थोडासा इथे या मॅच मध्ये रंग भरले जातील की काय. 30 धावसंख्येवरती संघाला लागलेला हा तिसरा धक्का. शेवटचे 19 चेंडू आणि आता विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. एकोणीस बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. इथे कुठलाही संघ हार मानण्यास तयार नाहीये. जो शेवटपर्यंत लढेल तोच तिथे जिंकेल. परत एकदा आपण पाहतोय हलकीशी अपील. उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमी. आणि जर मला वाटतंय प्रसाद केमसे यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. षटकाराला पण त्यानंतर मोठे 2 विकेट्स या ठिकाणी मिळवलेले आहेत. शेवट डीजे डीजे जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 4थ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय आणि 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी येत आहेत शिवम नागरे. स्वर्गीय सतीशदा सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी अंबडबेट संघाचा स्ट्रायकर गोलंदाज शिवम नागरे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जरूर खर्च केल्या होत्या पण या षटकामध्ये पाहायचे कशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाईल. 18 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. हे षटक अतिशय निर्णायक असणार आहे. या ओव्हरवरती बरंच खरं तर निर्भर असणार आहे. सातत्याने आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहेत. काय चेंडू टाकलाय वा. पंच निश्चित आपण पाहतोय लिगल चेंडू इथे घोषित करतायत. थोडंसं आशाच्या नजरेने फलंदाज पंचाकडे पाहत राहिला जरूर. अशाच गोलंदाजीची आवश्यकता इथे खरं तर सुतारवाडी अंबडबेट संघाला इथे असणार आहे. आणि पहा यामध्ये मोलाचा वाटा कोणाचा असेल ना तर यामध्ये प्रसाद केमसे यांनी खूप मोठी महत्वाची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे. काय फटका खेळण्याचा प्रयत्न होता पहा. रचनात्मक फटका. स्विच हिट सुद्धा याची व्याख्या इथे बदलावी लागेल. जसं आपण पाहिलेलं आहे हाफ पिच किंवा शॉर्ट ग्राउंड मध्ये जे काही छोटे मोठे शॉट असतात तिथे जर आपण पाहिलं 1 टिप आउट
तशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. 2 चेंडू टाकले, दोन्ही चेंडू इथे मात्र डॉट आहेत. इथे फक्त दिशा दाखवली, पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आला, एक धाव ते रोखू शकणार नाहीत. मॅच इज ऑन. जबरदस्त मला वाटतंय हाय व्होल्टेज आणि प्रेक्षकांची परत एकदा मन जिंकणारी मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिवम नागरेने या षटकामध्ये हाताळले. सुरुवातीचे दोन्ही चेंडू इथे मात्र निर्धाव पाहायला मिळाले आणि तिसऱ्या चेंडूवरती खरं तर एक स्मार्ट क्रिकेट म्हणायला हरकत नाही. अथर्व यांच्या माध्यमातून एक सिंगल पाहायला मिळाली. शेवटचे 15 बॉल. ओहो, पॉइंटचा क्षेत्ररक्षक इनटू द गॅप. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली रेस. इथे मात्र बॉल जिंकेल. नशिबाचा चौकार म्हणायला हरकत नाही. आउटसाइड ते ऑफस्टंप बॉल जरूर होता. बॅटची बाहेरली कडा लागली. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड कॅच साठी होता जरूर, पण बॉल खूप दूरवरती. चेंडू सरळ गेला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. सीमारेषेच्या बाहेर चौकार. परत एकदा आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेरील बॉल स्क्वेअर कट केला. एक क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, फेकी आपण पाहतोय थोडीशी खराब जरूर होती, पण त्याला कलेक्शन लाजवाब आहे. मित्रांनो, एक पारितोषिक येतंय. कासारांबोली अर्थात आंबडवेट सुतरवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बाळूभाऊ शिंदे यांच्याकडून मित्रांनो एक पारितोषिक येतंय. जर इथे सुतारवाडी आंबडवेट संघाने जर इथे फायनल मध्ये प्रवेश केला तर 10,000 रुपयाचं पारितोषिक या संघासाठी असेल. वा, पण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडीशी पडझड, थोडेसे क्रॅम्स निश्चितच, कारण बराचसा खेळ सकाळपासून या दोन्ही संघांनी ते खेळलेला आहे. पण पहा, आमचे अनुभवी पंच त्या ठिकाणी आहेत, बरेचसे खेळाडू. हे खरं तर क्रिकेट आहे, हे मैत्रीपूर्ण क्रिकेट आहे. इथे दररोज एकमेकांना खरं तर चांगला सपोर्ट, चांगला साथ प्रतिसाद देणारे हे खेळाडू आहेत. मैत्री इथे जपणारे हे क्रिकेट असोसिएशन आहे. 13 बॉल आणि अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल या मॅच साठी खरं तर निर्णायक असणार आहे. पहा, आता जर आपण पाहिलं तर या वर्षी मला वाटतंय 4-4 महिने सगळे ऋतू असतात, पण या वर्षी 6 महिन्यांचा पावसाळा राहिलेला आहे. आता जर पाहिलं तर थोडंसं कडाक्याचं ऊन आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. यस मित्रांनो, परत एकदा आपण पाहतोय खरं तर ते पारितोषिक असणार आहे. सुतारवाडी आंबडवेट गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बाळूभाऊ शिंदे यांच्याकडून मित्रांनो ते पारितोषिक असेल. जर या आपल्या घरच्या गावच्या संघाने अर्थातच सुतारवाडी आंबडवेट संघाने जर फायनलचं तिकीट मिळवलं तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि पारितोषिक जमा आहे सन्माननीय निलेश सुतार साहेबांकडे. जसा सामना या ठिकाणी पूर्ण होईल तसं ते पारितोषिक या ठिकाणी सुपूर्द केलं जाईल. थोडंसं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय फलंदाज अथर्व पवळे. मित्रांनो, गोलंदाजी सातत्याने करतो, दोन्ही भूमिका तो निभावतो. आज संघाला खरं तर गरज आहे. शायद अब वो कमजोर हो चुका होगा, लेकिन उसका इरादा इधर कभी कमजोर नहीं होगा. चला, आयोजकाकडून एक सूचना आहे. दुखापत जर जास्त असेल तर दुसरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा, वेळ वाचवा. कारण मित्रांनो, एक चांगल्या प्रकाशामध्ये आपला एक चांगली फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायची आहे.
आमच्या अनुभवी पंच एका बाजूला आपण पाहतोय अनिल माळी सर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सन्माननीय परदेशी सर. अतिशय खर तर जुने जाणते आणि लिजेंड खेळाडू म्हणून खरं तर त्यांची ओळख आहे. सातत्याने जर तुम्ही पाहिलं तर मुळशी तालुका क्रिकेट असोसिएशन असेल तर पुणे जिल्हा असेल, कुठलीही स्पर्धा असू द्या, या पंचांना खूप मोठी मागणी आहे. तिसरे पंच, यस विनंती आहे. हा सर, थँक्यू. वेळ वाचवा. बरेचसे प्रेक्षक, बरेचसे मान्यवर, या स्पर्धेचे हितचिंतक, मार्गदर्शक, या गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व खेळाडू आतुरतेने वाट पाहत आहेत. संग्रामदादा चषक 2025 चा मानकरी कुठला संघ असेल? यस, मला वाटतंय बॅटर परत एकदा सज्ज होत आहेत, कारण त्याला माहिती आहे संघाची गरज आहे, संघाला त्याची गरज आहे. तो जर मैदानाच्या आतमध्ये असेल तर संघ इथे मात्र कॉन्फिडंट असेल, आत्मविश्वास संघाला निश्चितच असेल की हा सामना 13 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. 13 बॉल 15. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे, पण आपण पाहतोय डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. हो, काय इथे काय घडते पहा. प्रेशर प्रेशर. हो, तिसरीचा सुद्धा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. जिथे एकच धाव होती तिथे आपण पाहतोय 3 धावा इथे मात्र बहाल केलेल्या आहेत. अखेरच्या क्षणी आपण पाहतोय, शेवटच्या क्षणापर्यंत खरं तर बॉलवरती नजर रोखून चेंडू अडवणं गरजेचं होतं, पण शेवटच्या क्षणी नजर हटी और दुर्घटना घटी. अतिरिक्त 2 धावांचं नुकसान. आणबान शान 3 धावा इथे मात्र धावून पूर्ण होत आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. जो अथर्व पवळे मित्रांनो, याआधी आपण पाहिलं 2-3 मिनिटं जागेवरती उभा राहू शकत नव्हता. संघाची गरज ओळखली, फटका सुरेख जरूर होता, मिसफिल्डचा त्या ठिकाणी पुरेपूर वापर केला आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 3 धावांसाठीची धाव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेली आहे. शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. आर्यन सावंत परत एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. इथे कमीत कमी चुका जो संघ करेल तोच संघ इथे मात्र विजयश्री प्राप्त करेल. फुल टॉस आणि आपण पाहतो इनटू द गॅप. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक. धावाची संधी. फेकी सुरेख. कलेक्शन मध्ये इथे आपण पाहतोय गडबड आहे. परत एकदा पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. हळूहळू आपण पाहतोय रायझिंग स्टार्स इथे मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत, पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. शेवटचे 11 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा बॉल आणि ते खूप खर तर गॅप, मोठा गॅप. वाईडिश लॉंग आपला 1 बाउन्स. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. रायझिंग स्टार संघासाठीच येथे येतोय ब्रँडेड चौकार. अथर्व पवळे मित्रांनो, का आणि कशासाठी मैदानाच्या आतमध्ये थांबला पहा. शेवटचे 3 बॉल जर तुम्ही पाहिले ना तर त्या एक चेंडूवरती करता 3 धावा आल्या, त्यानंतर डबल आली, त्यानंतर एक चौकार आला. शेवटचे 10 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. परत एकदा आपण पाहतोय समोर दिशेला फटका खेळलाय शिवम नागरी. त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर. चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये सातत्याने होताना पाहायला मिळत आहेत. चुकणं आणि शिकणं माणसं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला प्रगती करता येणार नाही. अथर्व पवळे कमालीची फलंदाजी, संघाची गरज ओळखून मैदानाच्या आतमध्ये थांबला आणि विजयाच्या उंबरठ्यावरती खरं तर नेऊन ठेवलेला आहे संघाला.
शेवटचे 9 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. फुल टॉस, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय झेल. संपलाय अथर्व पवळेचा खेळ. अजून सुद्धा मॅच इज ऑन. Jazz in the mix. शेवटचे 8 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. सामना अजून सुद्धा संपलेला नाहीये. लढणं मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा सुरू आहे. इथून पुढे जर आपण पाहिलं पुढचे 2 बॉल जर इथे डॉट्स आले तर शेवटच्या षटकामध्ये सामना जाताना पाहायला मिळेल. या आधीची सेमीफायनलची मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत रंगताना आपण पाहिलेली आहे. तसाच हा सामना इथे रंगताना पाहायला मिळेल का? शेवटचे 8 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. ओ हो काय चेंडू टाकलाय सामन्यामध्ये. अजून सुद्धा इथे मात्र जीव बाकी ठेवलेला आहे. शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. परत एकदा डॉट बॉल आणि सामना पोहोचलाय शेवटच्या षटकामध्ये. पहा इथे दोन्ही टीम प्रेक्षकांना नाराज करणार नाहीत, कारण सेमीफायनलचा सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला होता. मग दुसरा का नाही जाऊ रे. अजून एक पर्वणी आहे. कोण जिंकणार कोण हारणार. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. 6 बॉल 4. मला वाटतंय थोडासा का होणार इथे दोन्ही टीमच्या आता पबलीमध्ये धाकधूक इथे मात्र खरं तर सुरू झालेली असेल. कुठला संघ जिंकेल कुठला संघ हारेल. चला घाई करा. आणि मित्रांनो सूचना असेल, सेमीफायनल क्रमांक 1 मधील हारलेला संघ आणि सेमीफायनल क्रमांक 2 मधील हारलेला संघ, पराभूत झालेले संघ 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी इथे बॉल आउट घेतलं जाईल. 5-5 गोलंदाजाला इथे मात्र संधी असेल आणि 5 बॉलर आणि दोन्ही संघाचे 2 विकेट किपर इतकेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील. आमचे पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये असतील आणि लागलीच ती बॉल आउट सुद्धा इथे सुरू होताना पाहायला मिळेल. पहा अतिशय आगळं वेगळं टिपिकल क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलं जातंय. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. जय सुतार डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मंथन पवळे. आज इथे मात्र रायझिंग स्टार्सचा स्टार होण्याची संधी असेल या खेळाडूला. पहा काय क्षेत्ररक्षण लावलंय सिलिमेडॉप आणि इकडे जर पाहिलं तर ऑन साईडच्या दिशेला सिलिमेडॉन सुद्धा. अटॅकिंग फील्ड सेटअप या ठिकाणी निश्चितच केलेला आहे. पाहायचं कशा प्रकारचा फायदा होईल. हो इथे आपण पाहतोय मंकड करण्याचा प्रयत्न जरूर होता, पण हे क्रिकेट आहे. हे इथे आपण पाहिलं तर सर्व खेळाडू सातत्याने बरेचशी स्पर्धा खेळतायत. प्रोफेशनल पद्धतीने ते करतं हे खेळाडू आता सज्ज झालेले आहेत. शेवटचे 6 बॉल 4 धावांची आवश्यकता. हो इथे काय इथे वा सुरेख लाजवाब स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. कुठली धाव या ठिकाणी असणार नाहीये. 5 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. जो रोमांच जी सुरस इथे पाहायला आपल्याला आवडणार होती तशा प्रकारची मॅच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. जय सुतार. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय शिवम नागरे खूप दूरवरती आणि इथे रायझिंग स्टार्स पिरंगुड इनटू द फायनल. अभिनंदन. चला आणि विनंती असेल नौखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे. आपण मैदानाच्या आतमध्ये 5 आपले बॉलर्स पाठवायचे आहेत आणि आपला विकेट किपर लागलीच मैदानाच्या आतमध्ये घेऊन या. आणि तशीच विनंती असेल
स्वर्गीय सतीसदा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन सुतारवाडी आंबडवेट आपले ही 5 गोलंदाज आणि विकेट किपर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यस आणि आत्ता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा आपण या ठिकाणी देणार आहोत आणि हा किताब या ठिकाणी पटकवलेला आहे रायझिंग स्टार संघाचा संघनायक कॅप्टन मंगेश पलकवडे. विनंती असेल मंगेश सर या.